जाणारे जातील येणाऱ्यांनी यावे, या चषकामधले मद्य चमकते प्यावे. क्षणभंगूर सगळे त्यावर नंतर बोलू, ही मैफिल मित्रा सदा पाहिजे चालू. परमेश्वर आहे, परंतु नक्की कोठे? परमेश्वर नाही, सांग तसे का वाटे? तो असो नसो पण कशावरून तू अससी, हो, काठाशी असो दे राई रिकामी कळत. वा 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 वा. देणारा जातो क्षणात देऊन जन्म, मग ज्याचे त्याचे नशीब आणि कर्म. पण एक बरे की सर्वा शेवट आहे, थेंबांना सगळ्या घेऊन गंगाव आहे. वा वा वा. हा माणूस झाला कधी कसाने कोठे? हा माणूस म्हणजे नवल नसे का मोठे? वा. माणूस घडवला त्याचे कुठले गाव, निर्मितीवरील नाव निर्मात्याचे नाव. क्या बात आहे. कुसुमाग्रज, लता मंगेशकर आणि पु ल देशपांडे ह्या विषयांवरती निदान 10 वर्ष कोणी बोलू लिहू नये असा कायदा महाराष्ट्रामध्ये करायला हवा. तर नेमकी काय भावना त्यावेळेला? कुसुमाग्रजांना देखील काही भिकार कविता लिहिलेल्या आहेत, फॅक्ट आहे ती, मग ते आणा लोकांच्या समोर. पण महाराष्ट्रानं आणि मराठी रसिकांनी तुम्हाला पुरेपूर न्याय दिला असं वाटतं? रसिकांनी मला पुरेपूर न्याय दिलेला आहे. नमस्कार. जाणारे जातील येणाऱ्यांनी यावे. जाणारे जातील येणाऱ्यांनी यावे, या चषकामधले मद्य चमकते प्यावे. क्षणभंगूर सगळे त्यावर नंतर बोलू. क्षणभंगूर सगळे त्यावर नंतर बोलू, ही मैफिल मित्रा सदा पाहिजे चालू. तर पॉईंट ऑफ व्ह्यू आमच्या पॉडकास्टमध्ये आज मैफिलीमध्ये आहेत रमेशजी वैद्य, ज्यांना रुबाईकार रमेशजी वैद्य अशी त्यांची ओळख आहे. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या पॉडकास्टमध्ये. रमेश सर सिद्धहस्त कवी, प्रभावी सादरकर्ते, निष्णात कॉपीरायटर, परखड स्तंभलेखक, BA इन स्पेशल ऑनर्स, LLB, डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, पोस्ट प्रोडक्शन डिप्लोमा इन जर्नलिझम, पहिल्या वर्षी गोल्ड मेडल. अशी एवढी तगडी बॅकग्राऊंड शिक्षणाची असताना अनेक वर्ष जाहिरात क्षेत्रामध्ये कॉपीरायटर म्हणून स्वतंत्रपणे मोठं काम. सोबत सह्याद्री, सांज केसरी, नवशक्ती अशा कित्येक नियतकालिकांमधून दमदार स्तंभलेखन आणि त्यांच्या सदरांची नावं देखील अतिशय मजेशीर आहेत. पुणे आणि पुणेकर, टाळ्या आणि टॉमॅटो, दहीहंडी, खट्याळा कट्टा. जिना बिलोरी नावाचा साभिनय रुबाया वाचनाचा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी केला आणि त्यामुळेच रुबाईवाले हे जणू आडनाव झाल्यासारखी सरांची ओळख झाली. निळा भोर मी सगळा हा पहिला काव्यसंग्रह आणि त्यानंतर तब्बल 4 काव्यसंग्रह रमेशजींचे प्रसिद्ध झाले. अभिषेक अक्षरांचा सळसळे सोन्याचा पिंपळ यासारखे भक्तिगीत संग्रह, 2 कादंबऱ्या, वैद्य सरांनी लिहिलेली आणि पुढे अमाप लोकप्रिय झालेली अशी काही गाणी आहेत, ज्या गाण्यांचे पुढे कॅसेट स्वरूपामध्ये अल्बम देखील प्रकाशित झाले. जिना बिलोरीच्या मनोगतात आपण म्हणता, माणसाला शेवटी कशासाठी तरी आणि कुणासाठी तरी जगावंसं वाटतं. मी जगतो मला जन्ममृत्यूचा अर्थ सांगणाऱ्या शब्दांसाठी. मी जगतो माझ्या साऱ्या दोषांकडे कानाडोळा करून माझा प्रेमभराने स्वीकार करणाऱ्या अरुण काकतकर, सुधीर गाडगीळ, चंद्रमोहन कुलकर्णी, ईश्वर दिघे अशा असंख्य रसिक मित्रांसाठी. जिना बिलोरी अतिशय सुंदर मुखपृष्ठ जे चंद्रमोहनजी कुलकर्णी यांनी साकारलं आहे. आपण चंद्रमोहन कुलकर्णींच्या स्टुडिओमध्ये आहोत, त्यामुळे चंद्रमोहन कुलकर्णी सरांचा सुद्धा या निमित्ताने खूप खूप आभार. जिना बिलोरीबद्दल खूप गप्पा मारणार आहोत. तुमच्याकडनं आपण अतिशय गाजलेल्या रुबाया ऐकणार आहोत, फरमाईशी असणार आहेत, मजा येणार आहे गप्पा मारायला. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हा, जिना बिलोरीनं तुम्हाला रुबाईकार वैद्य अशी ओळख मिळवून दिली, तर हा जिना बिलोरी तुम्हाला कुठे, कसा आणि कधी गवसला? रॉय किर्णेकरांचे रुबाया सगळं माझ्या वाचनामध्ये आले आणि त्यातून मी प्रभावित झालो. आणि एक दिवशी आश्चर्य घडलं, मला 4 ओळी सुचल्या आणि नंतर माझ्या लक्षात रुबाईच आहे. आणि पुढे जो नायगारा धबधबा चालू झाला ते 2-2.5 वर्षांनी अगदी मला मुळात त्याच्यामध्ये धावून घेतलं. वा. रात्र आणि उत्तर रात्र हे रॉय किर्णेकरांचे 2 संग्रह तुम्हाला जास्त प्रभावी करून गेले आणि त्यानिमित्ताने मोठं काम तुमच्या हातनं झालं. या पुस्तकाला ब्लर्ब लाभलेला आहे शिरीष पै यांचा आणि प्रस्तावना आहे ज्येष्ठ कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांची.
सुधीर मोघे आपल्या प्रस्तावनेमध्ये लिहून जातात, कविता नावाची आकाशाची वीज जवळ करणारे केशवसूत आणि जणू कवितेसाठीच जगलेले मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभू यांच्या जातकुळीचा काही अंश मला या कविमित्राच्या आयुष्यातही प्रतीत होतो. वैद्य सरांच्या अनेक रुबायांचे दाखले आपल्या प्रस्तावनेमध्ये सुधीर मोघे आवर्जून देतात. तर काही रुबाया मला असं वाटतं तुमच्या तोंडून आपण ऐकूयात. घुमटात क्षणाच्या एक कहाणी घडली. घुमटात क्षणाच्या एक कहाणी घडली. निस्संग नभाला बोल विरेची पडली. काळोख मनातील उगाच गैरा झाला. अन अशा अवेळी मी भरला प्याला. वा, चाहूल लागली पडना पाऊल दिसले. चाहूल लागली पडना पाऊल दिसले. चांदणे जरावे तसे कुणीसे हसले. जणू गुलाब गलिका धोक्यात झाली होती. भेटाया मदनात कविता. वा 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 वा. चाहूल लागावी पण ना पाऊल दिसले. चांदणे जरावे तसे कुणीसे हसले. जणू गुलाब कलिका धोक्यात नाली होती. भेटाया मजला कविता आली होती. क्या बात आहे. वा वा वा. आणखीन सर. हे क्षणाक्षणांचे किलबिलणारे पक्षी. हे क्षणाक्षणांचे किलबिलणारे पक्षी. ही अस्तित्वाची सदा बदलती नक्षी. वा, या इथे उमटते नवे नवेरे चित्र. कोणतरा दिसेना रंग ओघळे मात्र. वा 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 वा. मलाही ती परत एकदा उद्धृत करावीशी वाटते. हे क्षणाक्षणांचे किलबिलणारे पक्षी. ही अस्तित्वाची रंग बदलती नक्षी. या इथे उमटते रोज नवेरे चित्र. कुंचला दिसेना रंग ओघळे मात्र. परमेश्वर आहे परंतु नक्की कोठे. परमेश्वर नाही सांग तसे का वाटे. तो असो नसो पण कशावरून तू अससी. हो. काठाशी असू दे राई रिकामी कळची. वा 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 वा. देणारा जातो क्षणात देऊन जन्म. मग ज्याचे त्याचे नशीब आणि कर्म. पण एक बरे की सर्वा शेवट आहे. ते मानना सगळ्या घेऊन गंगावाय. वा वा वा. देणारा जातो क्षणात देऊन जन्म. मग ज्याचे त्याचे नशीब आणि कर्म. पण एक बरे की सर्वा शेवट आहे. थेंबांना सगळ्या घेऊन गंगाव आहे. वा वा वा. हा माणूस झाला कधी कसा नि कोठे. हा माणूस झाला कधी कसा नि कोठे. हा माणूस म्हणजे नवल नसे का मोठे. वा. माणूस घडवला त्याचे कुठले गाव. निर्मितीवरील नाव निर्मात्याचे नाव. क्या बात आहे. तो पदवी धरतो बुद्धच ऐसे नाही. जो प्रसिद्ध तो सिद्धच ऐसे नाही. तर होतो काळ तो कोण खनाने खोटा. दिसतो टोप अन दिसून जातो गोटा. वा. रुबाईची सोप्या शब्दात व्याख्या करायची झाली तर रुबाई म्हणजे 4 ओळींची कविता. पण प्रचलित आणि लोकप्रिय अशी 4 ओळी म्हणजे रुबाई नव्हे. प्रेक्षकांना आणि मलासुद्धा मूलभूत प्रश्न आहे की रुबाई म्हणजे नेमकं काय. अगदी थोडक्यात सांगतो मी. रुबाई या शब्दाचा फारसी मराठी शब्दकोशात दिलेला अर्थ असा आहे 4 ओळींची कविता. ओके. पण ऐतिहासिक दृष्टीने रुबाई हा छंदाचा किंवा वृत्ताचा प्रकार आहे. त्याला काव्य प्रकार असा दर्जा काळाच्या ओघामध्ये प्राप्त झाला. ओके. सुरुवातीच्या काळामध्ये तो काव्य प्रकार म्हणून नव्हता. छंदाचा किंवा वृत्ताचा प्रकार म्हणून रुबाई प्रसिद्ध होती. पण उमर खय्यामने जो छंद वापरला तो छंद रॉय किर्निगरने वापरला नाही. रॉय किर्निगरातला जो छंद आहे भूपती वैभव छंद तो अतिशय सुटसुटीत आहे आविष्कार. आणि मी स्वतः रॉय किर्निगरच्या पावलावर पाऊल टाकून तोच छंद वापरतो. काय छंदाचं वैशिष्ट्य आहे त्या. भूपती वैभव छंदाचं नाव त्या म्हणजे त्याची
रिदम त्याचा सांगतो तुम्हाला जाणारे जाते येणाऱ्यांचे यावे हा रिदम आहे. खूप सोपं आहे आणि लिहिण्यामध्ये सहजता येऊ शकते त्या शब्दामुळे. जाणाराने जावे येणाराने यावे. म्हणजे फक्त ते जाणारे जातील तिथे मध्ये जरा पॉज. जाणारे जातील येणाऱ्याचे यावे या चषका बदले पॉज मध्यस्थ मध्ये ते प्यावे. सोपं आहे क्षणभंगूर सगळे त्यावरच नंतर बोल हे मैफिल मित्रा सदा पाहिजेच. तर या रुबायांमध्ये मद्य येतं, स्त्री येते, हो तर आणखीन कुठले कुठले घटक रुबायांमध्ये प्रामुख्याने असतात? आता रुबाईचं एक वैशिष्ट्य म्हणजे रुबाई 4 वेळची असते खरं, पण चौथी जी ओळ असते रुबाईमधली तिच्यामध्ये एक तरी ती कलाटणी असते. चमकदार काहीतरी त्यामध्ये. हा म्हणजे थोडंसं जरा असं जल दिलेलं असतं किंवा वळसा म्हणतो तसा असतो तिथे वळालं असतं थोडीशी. मग त्याचं उदाहरण देतो मी नाटकात आली कधीही कसं नाही केली. मग नाटक माझ्या जन्माचे का झाले माझं मठरी दुनिया खऱ्याचं दुःखी असत आहे. वा असला अभिनय कुठे पाहिला नव्हता. तो वा असला अभिनय कुठे पाहिला नव्हता ही खरं. जिना बिलोरे हे पुस्तक आणि त्या पुस्तकातला काही भाग त्यातल्या रुबया म्हणजे तुमचा जिना बिलोरे कार्यक्रम. तर फार इंटरेस्टिंग सगळा तो अनुभव असणार आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला महाराष्ट्रभर मराठी रसिकांकडून मिळाले असणार. त्याबद्दलही उत्सुकता जाणून घेण्याची. काही काही लोक दिनाबिलोरी कार्यक्रमाला 8-10 वेळेला आलेले. हो वा. इतकं प्रेम त्या कार्यक्रमाला मिळालं. प्रचंड म्हणजे आणि त्याच्यामध्ये कशी गंमत आहे की जर दिनाबिलोरी कार्यक्रमाचा आरंभ मध्य आणि शेवट हा मध्यविषयक उपायाने होतो. आणि आता मध्ये इतर विषय येतात हां. म्हणजे प्रेम येतं तत्वज्ञान येतं कविता येते पण आधी मध्य अंत हो वा. हे मध्यव्यापी मध्याने व्यापले. वा वा. प्रारब्ध असे की जेथे तेथे फसलो, प्रारब्ध असे की विरल्यावरती दिसलो. मला यानिमित्त प्रश्न विचारायचा आहे. हां जे कुलकर्णी माझे अतिशय आवडते लेखक हो ते एका कथेमध्ये म्हणून गेलेत, ज्ञानाला यशापलीकडं निकष का नाहीत. बरं. तर या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचं आहे की यश म्हणजे काय. तुम्ही इतकं मोठा कालखंड इतकं मोठं करिअर तुम्ही कॉपीरायटिंगमधलं अनुभवलं, जाहिरात विश्व तुम्ही समृद्ध केलं त्यानिमित्ताने, तर यश कशाला म्हणायचं? यश ही गोष्ट सापेक्ष आहे खरं जास्त यश वाटतं तुम्हाला प्रत्यक्षात काळाच्या ओघामध्ये ते यश असूही शकणार नाही. हो. त्यामुळे हा जो अनंत काळ आहे त्याच्यावर आपण सगळं सोडून देऊ आणि बिनधास्त जगावं बस. आणि रुबायांचा आनंद घ्यावा. कारण शेवटी आनंद महत्वाचा. आनंद महत्वाचा. वा. मला असं वाटतं आनंदी जगणं हेच खरं तीच गुरु केली आहे सुखाची. यशाची आणि सुखाची. आणि मुळात सगळं जग सगळं विश्व सगळं ब्रह्मांड मुळामध्ये आनंदमयच आहे. हं. तो काय आपण आता कल्पनेतो निर्माण करतो. वा. नाही तर खरं म्हणजे दुःख देखील आतून आनंदमयच आहे. प्रॉब्लेम हा शब्द डिक्शनरीमध्येच आहे खरं तर. फक्त ते कळायला पाहिजे कळायला पाहिजे. वा. की जसं कोणाला असतं नसतं तसं दुःखाला देखील एक असतं नाही. जो मूळ आनंद आहे हं. त्याचं असतं नाही. मी जे विविध तऱ्हेचं वाचन केलं त्यातून थोडंसं काहीतरी मला आकलन झालं जाणव. हं, हं. आणि विशेषतः संत वाङ्मय हं. संतांना जे कळतं जगात कुणाला नाही कळलं. वा. आपण पुढाऱ्यांना खूप मोठं मानतो. हो हो. वस्तुतः पुढारी खूप मोठं नाही आहे संत मान. तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्स केलं, जर्नलिझम केलं, लॉ केलं, प्रिंटिंगमधला डिप्लोमा घेतलात आणि हे सगळं असं शैक्षणिक पार्श्वभूमी असताना तुम्ही रमलात मात्र कॉपीरायटिंगमध्ये, रमलात मात्र रुबायांमध्ये. हे कसं काय झालं? हा ते थोडंसं ते एकमेकाचे निगडीत आहे. म्हणजे पत्रकारिता आणि कॉपीरायटिंग तसं आहे एकमेकांचं संबंधित होतं. हो हो हो. त्यामुळे अगदी पूर्णपणे संबंध शिक्षणाची तुटला असं नाही. हं, हं.
तो होता पहिल्यापासून, पण अगदी फार त्याला घनिष्ठ म्हणतो असा तो नसेल का म्हणजे. आणि कसं असतं माणसाला अनेक तऱ्हेची आवड असते, तर तो सगळीकडे धाव घेतो, प्रयत्न करतो, कुठे त्याचा यश भेटतं, कुठे मिळत नाही. मग सुरुवात तुम्ही तुमचं शिक्षण घेतल्यानंतर जाहिरात क्षेत्रामध्ये आला आणि कॉपी रायटिंग करायला लागलात का? मध्ये काही काळ तुम्ही प्रॅक्टिस केली वकिलीची किंवा काही काळ तुम्ही प्रिंटिंगमधलं काही काम केलं, असं काही झालं? प्रिंटिंगमध्ये मी विशेष काम केलं नाही. बरं. माझा तो 6 महिन्याचा डिप्लोमा होता, हो. प्रेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा. आणि लॉमध्ये काही केलं तुम्ही? वकिली वगैरे काही केली? थोडीशी केली. बरं. पण कसं असतं, मी मुळातला कविलीकडून मी वकिलीकडे वळलो. पण वकिलीमध्ये असं नेहमी उत्पन्न सुरुवातीच्या काळात नसतं, त्यामुळे मी पुन्हा वकिलीकडून कविलीकडे गेलो. वा 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 वा. आणि मग तुम्हाला कवीपणाचा रस्ता कधी सापडला? कवी म्हणून तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता, हा ते ह्या जिनाबिलवणी कार्यक्रम, त्यानिमित्तानेच हा तो माझा पहिला कार्यक्रम आहे. पण त्याच्या आधी मला असं वाटतं काही कविता संग्रह तुमचे प्रकाशित झाले होते ना? एक होता हां हां. निळा बोर्मे सगळा, पण निळा बोर्मे सगळ्यामध्ये रुपये एकही नाही. एकही नाही आहे. निळा बोर्मे सगळ्यांच्या रचनावर आधारित माझा एक स्वतंत्र कार्यक्रम आहे, एक गाणं द्यायचं. अच्छा. पण तुम्हाला रॉय किणीकरांच्या रुबाया वाचल्यात, रात्र उत्तरात्रमधलं असतील, अजून असतील, आणि तुम्हाला असं लक्षात आलं की मला रुबाया जमतायत, हा क्षण कसा होता? तो खूप आनंदमय होता, खूप सुखाचा दिवस होता ते, की मुळात किडेकरांनी जे निरंतर सगळं अद्भुत आहे आणि थोडंसं त्याच्या जवळपास जाण्यावर आपल्यालाही सुचतं आहे, हा त्याचा आनंदाचा भाग होता. आता एका बाजूला आपल्याला सुचतंय हा आनंदाचा भाग आहे, आणि दुसऱ्या बाजूला रसिकांपर्यंत ते पोचतंय आणि रसिकांना सुद्धा भावतंय, तेव्हा कशी भावना होती तुमची? काय आहे, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मी एखाद्या कॅन्टीनमध्ये एखादा कॉर्नरचं टेबल आणि खुर्च्या आणि त्या लोकांच्या समोर रुबाई पेश करत असे. काही वेळेला रात्री सापतून झाल्यानंतर दुकानाच्या फळकुटावर बसून समोरच्या अड्डा मित्राचा ऐकत असे, आणि असं करता करता ते लोकांना फार आवडत लागलं. आणि माझ्या मनामध्ये विचार आला की इतके जर लोक चाहते निर्माण होतात तर आपण एखादा कार्यक्रम करून नाही. हो. आणि मग साहित्य परिषदेमध्ये पहिला कार्यक्रम झाला जिनाबिलवणी. त्याला स्पॉन्सर कोणी केलं होतं? स्पॉन्सर कोणी केलं नव्हतं, तुमचं तुम्हीच? जो बोर्ड होता बाहेरचा जिनाबिलवणी कार्यक्रमात, तो बोर्ड माझं एक सुरेश कुमटे म्हणून मित्र होते, तर ईश्वर दगे त्यांच्या बायकीचे होते. बरं. तर ईश्वर दग्याला त्यांनी परस्पर सांगून तो बोर्ड त्यांच्याकडून तो त्याला ईश्वर दिघे म्हणजे आईज ॲडव्हर्टायझिंगचे. वा ईश्वर दग्याचा जिनाबिलवणीशी खूप जवळचा संबंध. वा वा हे खुद्द ईश्वर दग्याचे लक्षात दे, पण मी त्याला आठवण करून दे वा वा. की असा सुरेश कुमटेंनी बोर्ड आणला होता आणि अतिशय सुंदर बोर्ड होता. मला असं वाटतं कुठेतरी ॲडव्हर्टायझिंग आणि कविता आणि सगळं तुम्ही जे म्हणलात की सरमिसळ अशी सगळी झाली या निमित्ताने. आणि वा. तर मिसळत होती. आणि तशीच सरमिसळ मला असं वाटतं जिना बिलोरी या शब्दांमध्ये सुद्धा आहे. जीन आहे आणि नावात रम आहे, आणि त्याबद्दल काय सांगाल? माझं नाव रमेश, नावात रम, आणि जिनाबिलवणीमध्ये जीन, असं तो रमजीन हा सण आहे थोडक्यामध्ये. वा 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 वा. आणि जिनाबिलवणीच्या संदर्भामध्ये काही आठवणी अगदी सांगण्यासारख्या आहेत की एक प्रत्यक्षातला पैलवान कुस्तीगीर विजय माने त्यांचं नाव, ते जिनाबिलवणी कार्यक्रमाला आले होते. बरं. टिळक स्मारक मंदिरमधले सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम झाला. बरं. कार्यक्रम झाल्यानंतर पैलवान डुलत डुलत माझ्याजवळ आले. बरं. मला असं उत्तरण्यासारखं केलं त्यांनी, आणि मला म्हणाले आज कुस्ती मारलीच घेणार, पुढच्या वेळेला कार्यक्रम असेल तेव्हा मला तिकीट द्यायचं आणि पैसे मोजून घेत. वा. असं म्हणून पुन्हा आले तर ते डोळं ती वा वा वा. आणि मगाशी जे मी बोललो नाही. सुरेश कुमटे नावाचा मित्रांनी हो. दिघे साहेबांना सांगितलं कार्यक्रम, आणि त्यांनी बोर्ड करून दिलं. तर त्याची तुम्हाला एक गंमत सांगतो.
साहित्य परिषदांमध्ये जिल्हा बनवरी कार्यक्रम होता हं, आणि त्याच्या 1-2 दिवस आधी हं. फरसाण भजी वगैरे माझ्यासाठी जास्त खाण्यामध्ये आलं. बर त्यामुळे मध्ये मध्ये मला ताण लागत असे. तर ताण लागली म्हणजे मी त्याचमध्ये थोडं पाणी होतं पीत असेल आणि पुन्हा कार्यक्रम सुरू करतात. असं 2-3दा झालं. पुन्हा एकदा जेव्हा पाणी प्यायचा प्रसंग आला माझ्यावर, तेव्हा सुरेश कुठे समोरच बसले होते माझ्या 1-2-4 फूट अंतरावर. त्याला एकदम काय ओके आधी कोण आठव ते म्हणणे, अरे रमेश, त्या ग्लासमध्ये पाणी आहे का दुसरं काहीतरी घातलं आहे. 1 सेकंदभर सगळे लोक गडबडले. संशयानं बघायला लागले. मी पण जरा थोडासा गडबडलो. पण दुसऱ्या सेकंदाला मला त्याला फिट उत्तर बसेल अशी एक रुपये आठवली. मी तो ग्लास पाण्याने पूर्ण भरला, त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या रोळी पेश केल्या. त्या सांगतो मी, इर्शाद. हे आहे जीवन. H2O. हं, हे आहे जीवन. हे ना अमृत जहर. हं. माणूस मरते पण दुःख नसे का अमर. वा हा ओघ जाऊ द्या जसे जायचे त्याला. रे चढते पाणी असाच मी अनबेला. वा 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 वा. त्यावर इतका टाळ्यांचा कडकडाट झाला की तो कुठे वाहून गेला आणि कुठल्या काठात लागला वा ते अजून कळलं. वा 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 वा. महाराष्ट्रभर तुम्ही या रुबायांचे प्रयोग केलेत आणि असंख्य मला असं वाटतं अशा आठवणी तयार झाल्या असतील त्या निमित्ताने. मला समोर आता एक रुबाई माझ्या स्क्रिप्टमध्ये आहे. पाऊस पडावा हो, तशाच येती ओळी, मी माझा नसतो कविता सुचते वेळी. हे कृतार्थतेचे जमले डोळा पाणी, मी बघतो तेथे आता गाणीच गाणी. आणि खरंच आहे बरं का. म्हणजे माझं स्वतःला असं वाटतं की कविता हा एक प्रातिनिधिक शब्द म्हणून बघू. कविता म्हणजे संगीत असतं की कुठलीही कला. पण कोणत्या कवितेच्या संदर्भात बोलण्याचं झालं तर मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की कविता सुस्ते क्षणी एका दिव्य शक्तीच्या तुम्ही संधानामध्ये येता. कारण तसं जर नसतं तर मी रोज 25 रुपये देऊ शकतो असतो ना. हं, पण तसं होत नाही. हं, सुचतं तेव्हा टायगराव दबदबा हं, आणि सुचत नाही त्यावेळेला वर्षामध्ये एक ओळ सुचत. हं. म्हणून आपण स्वतःला जरी ड्रायव्हर समजत असलो तरी वी आर नॉट ड्रायव्हर, वी आर जस्ट वेहिकल. वा. आणि मला असं वाटतं की त्या कविता सुचत असताना कवीसुद्धा तितक्याच उत्सुकतेने डोळे विस्फारून बघत असतो त्या प्रक्रियेकडे की आता पुढे काय होणार आहे. नक्की. माझ्या पुढे एक रुबाई आणि त्यानिमित्ताने एक प्रश्न आहे. फार सुंदर रुबाई तुम्ही लिहिली आहे. का समुद्र असतो अश्रू आभाळाचा, का दंगा चाले खारट कल्लोळाचा, हा समुद्र म्हणून पृथ्वीला चवाली, वा अन कैक जहाजे मातीवरती तरली. वा. तर समुद्र आहे, खारं पाणी आहे, जहाजाचा उल्लेख आहे. तर या निमित्ताने मला तुमची बॉम्बे नावाची कविता इथे आठवते. त्या कवितेला आचार्य यात्रेने त्यांच्या मराठा दैनिकामध्ये स्थान दिलं होतं. 60 वर्षापूर्वीची ही कविता आजही मला असं वाटतं काल सुसंगत आहे. त्या कवितेची फरमाईश मला करायची. वेलकम. कवितेचं शीर्षक आहे बॉम्बे, सध्याची मुंबई. ठेव. आभाळाच्या कडेस मर्डर, लोकन भोग्यत जाई, या शहराला रुपयाखेरीज दुसरी भाषा समजत नाही. वन्स मोर. आभाळाच्या कडेस मर्डर, लोकन भोग्यत जाई, या शहराला रुपयाखेरीज दुसरी भाषा समजत नाही. पंजाबमध्ये फास धुराचा, पंजाबमध्ये फास धुराचा, अशी येथली सकाळ होते. बरड्यामध्ये अनगिरण्यांच्या गर्दीचीही बोरशी जमते. भिंतीमध्ये येतल्या आत्मा चिडाला जाई, या शहराला रुपया घेईल दुसरी वाजा समजत नाही. क्या बात आहे. परीट घडीची पहा पाखरे, पिंजऱ्यात या गुदमरलेली, चुमचुमरी जरी किती घुंगुरे,
पंख परंतु कातरलेली. चेंबरमध्ये असं हिमालय एअर कंडिशनिंग. चेंबरमध्ये असे हिमालय खोडत्यांच्या अंगाची लाई. या शहराला रुपया किन दुसरी भाषा समजत नाही. सिमेंटच्या सर्पांचा वेढा आणि गराळासम झोपडपट्टी. हप्त्याच्या त्या हुक्का देता काकी डगला करतो गट्टी. पहा उद्याची इथे इंदिरा वाळूवरती उष्टे खाई. या शहराला रुपया अखेर दुसरी भाषा समजत नाही. गर्दीची ही कैक गटारे मोटारींच्या मजेत होड्या. काही दिशातून उतरत जाती आरोळ्यांच्या असंख्य वेण्या. जखमी जखमी इथला रस्ता गर्दीची लसत वाहत जाई. वा. या शहराला रुपया खिळीत दुसरी भाषा समजत नाही. पावसाच्या लोभाने जमले इथे लांडगे फसफसणारे आणि रावणासमोर उघडली रुपया खातर सीताबाई. पहा तिच्या दुःखाची दिंडी दाद ईश्वरा मागतच जाई. या शहराला रुपया खिळीत दुसरी भाषा समजत नाही. दुसरी भाषा समजत. वा 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 वा. तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त जवळचं काय, रुबाया का रुपाया? रुपया नॅचरली. मग आयुष्यामध्ये पैशाला महत्त्व किती? म्हणजे पैशाला काहीच महत्त्व नाही असं मी म्हणत नाही. पैशाला महत्त्व आहे, पण ते किती प्रमाणात द्यायचं ते आपण ठरवायचं. हां, मला असं वाटतं पैसे बाय प्रॉडक्ट कायम तुमच्यासाठी राहत राहिले. तुम्ही आनंदानं जगत गेलात. रुबाया असतील, कॉपीरायटिंग असेल आणि त्यानिमित्ताने मित्रसंग्रह. आणि माझ्या मित्रांनी माझी सर्व तऱ्हेची काळजी घेतली. मित्रांच्या बाबतीमध्ये जगातला सर्वात श्रीमंत वाटतं. मुंबईमध्ये होतात काही काळ सुरुवातीला. मुंबईमध्ये 10-12 वर्ष मी माझे मधले काही दिवस सोडले तरी वर्षाकाठी अनेक वेळेला मुंबईत मला जाणं व्हायचं. आणि कामानिमित्ताने कधी महिनाभर, कधी 2 महिने, कधी 3 महिने असंही माझं मुंबईत वाटतं. आणि मला असं वाटतं ते तुम्ही जो अनुभव त्या काळात घेतला त्याच्यातून निघालेला उद्गार आहे हा, की रुपयाखेरीज. रुपया आणि व्हिक्टोरिया टर्मिनस ही जी कादंबरी आहे माझी, हो हो हो. ती मुंबईच्या जीवनावरच आधारित. वा, काय त्या कादंबरीमध्ये? म्हणजे मुळात ती प्रेमकथा आहे आणि जीवन किती अशाश्वत आहे ते मला दाखवून देतं त्याच्यात. वा. आणि मुंबई हे जे शहर आहे तो बॅकड्रॉप संपूर्ण त्याला आहे. अनेक पातळ्यांवर कसं जगतं ते त्याच्यामध्ये येऊन ती कादंबरी आधी एका साप्ताहिकात कृपया येऊन गेली. ओके ओके ओके. त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला ऑलरेडी मिळालेला होता. ज्या वेळेला तुम्ही कॉपी रायटिंग करत होतात त्याच वेळेला कादंबरी लिहिलीत का? प्रवास कसा होता तो? नाही नाही, म्हणजे कॉपीरायटिंग हे अधूनमधून चालूच होतं. त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याही मी करत होतो. हे रुबाया पण चालू होत्या, कॉपी रायटिंग चालू होतं आणि कादंबरी पण त्यानिमित्ताने, स्तंभलेखनही चालू होतं. वा. ते त्या वेळेला जशी परिस्थिती असेल तसा मी वागत गेलो. मग जास्त जवळचं काय, पुणे का मुंबई? खरं सांगायचं म्हणजे मुंबई. रुपयाशिवाय भाषा समजत नसली तरी सुद्धा काय कारण असेल? कारण मुंबईमध्ये तुम्ही केलेल्या श्रमाला योग्य मोबदला मिळतो जो इथे मिळत नाही. आणि तो पुण्यामध्ये मिळत नाही योग्य मोबदला. मला तुमच्या पुढच्या रुबाईकडे लक्ष वेधायचं आहे की जे पुण्याबद्दलची आहे. हो आलोच पुढे व्हा, हो. आलोच पुढे व्हा ऐसे म्हणणाऱ्यांनी दुलईत राहावे खुशाल आपुल्या सदनी. जे घडले त्याचा शोक नको जग जेठी, मज ठाऊक होती रीत सदाशिव पेठी. आता मी स्वतः संघाने राहिला होतो कित्येक वर्ष, त्यामुळे मला ती वृत्ती परिचित आहे. तर त्रास होतो का त्या वृत्तीचा? नॅचरली होणार. कुणालाही व्हायला पाहिजे होतो की बघ आलो तर पुढे का म्हणतो ते म्हणून नको ना की मी येणार नाही सांग. आणि लोक तू ये रे, आपण बसू रे. चेहरा निरागस ठेवायचा
मोठं नैतिकतेचा काहीतरी आपण काम करतोय असं दाखवायचं आणि प्रत्यक्षामध्ये अनितीने वागायचं. तो अनितीने वागायचा वागणार ते नाही. आवरण कसा नाही घेतो नैतिक. करेक्ट. पण मग तुम्ही जास्त काळ मुंबईत पुढे व्यतीत केलं असतं तुमचं आयुष्य करिअर, तर तुम्हाला फायदा झाला असता. हो, ते मला म्हणजे दुर्दैवाने जमलं नाही ते. जमलं. म्हणजे एक क्षण असा आला होता की आपलं हेडक्वार्टर काय मुंबई का पुणे. माझ्या डोक्यामध्ये मुंबई होतं, पण त्या काळामध्ये काही अडचणीमुळे जमलं नाही प्रत्यक्षात. पण मुंबईमध्ये संपर्क तो कॉपीरायटिंगमुळे आला का स्तंभलेखनामुळे आला? मी कित्येक वर्ष इतरांच्या पब्लिसिटीची कामं करत होते. बर आय हॅव वर पब्लिसिटी प्रॅक्टिस होतं. बर म्हणजे प्रेस परत घेणं, ओके प्रेस रिलीजेस त्या कार्यालयामध्ये देऊन देणं, ओके किंवा ज्याला घोस्ट रायटिंग म्हणतो तसं करणं. बर जे आपण लिखाण करायचं त्या माणसाचं नाव त्याच्यावर टाकायचं आणि एखाद्या दररोजसारख्या नियतकालिकामध्ये छापून येईल याची तजवीज करायची, वा किंवा दैनिक सकाळसारख्या ठिकाणी येईल छापून. आणि माझ्या सोबत मला त्या बाबतीमध्ये चांगलं यश मिळत गेलं. साधारण कुठला काळ होता हा? 1980, 85, 90? त्याच्या आधी थोडं. त्याच्याही आधी 75. आणि त्यावेळेला पेपरमधलं वातावरण देखील आता जसं अगदी सोप्या सेकंदर झालं आहे तसं नव्हतं. तुम्ही सहज घेता संपादकाकडे जाऊ शकायचं, भेटू शकायचं. पुढे बदलत गेलं समज. जो आनंद कॉपीरायटर म्हणून तेव्हा मिळत होता, तर आत्ताच्या काळाकडे कसे बघता तुम्ही? आज AI आहे, ChatGPT आहे, काय तुम्ही मागितलं ते कॉम्प्युटरवर करून देतो तुम्हाला. कॉम्प्युटर तुम्हाला प्रतिभा देऊ शकत नाही ना. वा शेवटी गिफ्टचा बाळ आहे ना. हो, बुद्धिमत्ता, संवेदनशीलता आणि कल्पकता या तिघांनी मिळून प्रतिभा बनते. आणि मी स्वतः कुठल्याही स्पर्धेमध्ये कधी गेलो नाही. मी माझ्या बस्तीत जगत राहील आणि मला खूप आनंद मिळाला. संपादकांबरोबर तुमचा कसे संबंध होते, किंवा बाकी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजमध्ये कसं तुमचं जाणं येणं होतं? मुंबईतल्या एजन्सीजमध्ये पण तुमचं जाणं येणं असायचं? कुठल्या एजन्सीज होत्या मुंबईतल्या? अनेक एजंटात नावं बी लक्षात नाहीत माझ्या वेळी, पण छोट्या मोठ्या अनेक एजन्सी पाहिलं पण त्यांना उत्तम पैसे मिळत होते. चांगले पैसे मिळायचे. आणि ज्या वेळेला सदर चालू होती, टाळ्या आणि टोमॅटो असेल, पुणे, तेच तुम्हाला सांगतोय की आपल्याकडे काय एक्सप्रेटेशन भयंकर आहे की अरे जर याचं सदन प्रचंड लोकप्रिय होतं आहे तर एक 50 रुपये द्यायला जास्त ते द्यायला खळखळ करतात. पुणेकरी वृत्ती आहे. पुणेकर टॉक्सिक आहेत असं वाटतं तुम्हाला? तर म्हणजे मुंबईकरांचा असा एक वृत्त नाही आहे. मुंबईमध्ये त्यावेळी हिशेबाप्रमाणे पुण्यापेक्षा चौपट पैसे मुंबईमध्ये मिळतात त्या श्रमामध्ये. जास्त जवळचं काय, कॉपी रायटिंग की रुबाई? दोन्ही. कारण रुबाई हे देखील एका तऱ्हेचं कॉपीराईट नाही केलं. वा वा वा. कडे एक परंतु मनाबरा मुंग्या जमान्या. प्लीज परत एकदा. कडं एक परंतु मनाबरा मुंग्या जमान्या. विसरले गाव अन मुंबईत त्या नमल्या. वा वा. मग येथे तेथे त्यांची वाढवणे झाली. वाल्मिकी उदयाचा असेल बहुधा झाली. ओ वाव. तर कडं एक परंतु मनाबरा मुंग्या जमान्या कॉपीराईट घ्यायचं. वा वा वा. आजच्या कॉपीरायटरकडे ही प्रतिभा आहे असं वाटतं का? खूप चांगले कॉपीरायटर्स आहेत सध्या देखील. आणि मागे एकदा कॉपीरायट संदर्भामध्ये ते कॉपी लिहिली होती. ती अशी होती की तो कॉपी म्हणजे नकल करणे. तर लोक आम्हाला नकलकार कॉपी करणारा हो असं समजतात. पण मित्र हो, आमचा संबंध नकलेची जवळ, आमचा संबंध नकलेशी नसून आकलेचे आहे. वा वा वा. त्यावेळेला कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर तुम्ही कॉपी रायटिंग केलं काय आठवतं? भारत मुलांसाठी मी अनेकदा कॉपी काय आठवतात कॉपीज त्यांच्या? यातली एक सांगतो तुम्हाला. क कमळातला कमळ कमळ तळ्यातले
छान छान रंगातले जसे कपडे अंगातले अरे वा वा वा, वन्स मोर. क क कमळातला कमळ 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 तळ्यातले छान छान रंगातले जसे कपडे अंगात. वा. क्षण हिरवे ओले. मला असं वाटतं जिना बिरोलीमधल्या ज्या मद्याने व्यापलेल्या रुबाया आहेत त्याचा मला असं वाटतं संपादन या पुस्तकात झालंय. आणि म्हणून त्याच्यामध्ये इतर विषय आलेत पण मी स्पेसिफिकली म्हटलं आहे ब्रॅकेटमध्ये मुख्यत्वे मध्यविषयक रुबाया. मद्यविषयक रुबाया. या मद्यविषयक रुबायात क्वचित कोठे मद्याचे समर्थन व काही अतिरेकी भूमिका असेलही, पण वाचकांनी एक साहित्यिक गंमत म्हणून या रुबायांकडे पाहावे अशी ग्लास भरून विनंती आहे. तर या निमित्ताने खरंच आहे, तर या निमित्ताने मला काही रुबाया तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत, मद्यविषयक रुबाया. जगन्नाथ म्हणून मी क्षण मुद्देचा आला तो तुझा तो होता तुला मिळाला प्याला मैफिला रंगून ही स्वप्नाची वेळ हा हसण्याचा आला फसवण्याचाही खेळ. जगलास म्हणून क्षण मौजेचा आला जो तुझाच होता तुला मिळाला प्याला मैफिल रंगू दे ही स्वप्नाची वेळ हा हसण्याचा आणि फसण्याचाही खेळ. वा. शुद्धीवनाचा होते काय विषय नित्याचे जगणे एक सरळ रेष पण रेषेलाही कधी मिळावा उडासा अरे दारू घेता जगणे म्हणायचे जलसा आ हा 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 हा. वा. पुण्याचा रिकामे प्याराला आनंद आणि द्यावा झटका हा पदिरेचा छंद रे कुणी गुणाची अशी साधना केली कैमात बुडाव्या नक्षत्रांच्या ओढ वा. संकोच कशाचा हवाचं पागरं झाली कातेरी दागिना अमृत घेऊता वा वा. सळसळली शरीरे संगम शिल्पे घडली आणि कात स्मृतींची दाराजवळी पडली. वा. कैफातच एका हिरवण्यातही माती कैफातच एका निरतराय खळखळती कुठे कैफासाठी मदिरा प्रार्थना केली आणि पसंत कोणा नवा वाटली जर गुत्ता आहे ब्रह्मांडाचा भाग गुत्त्याला म्हणता ब्रह्म तुला का राग कोणी संभोगातून समाधीकडे गेला कुठे समाधीवरही बसून टंपन प्याला आनंद म्हणून दे आम्ही घेतले मध्ये आनंद म्हणून दे जरा गुणगुण पद्य आहेत रोजचे गणिता बदले जगणे पावसात आंबे कसे भिजरो भिजत. वा वा वा. म्हणजे आपण आपलं बालपण विसरून जातो. पावसात आम्ही कसे विसरलो भिजणे. आजपर्यंत भाव असतो निर्णय असतो तो विसरून चालला इथे चटका लावणारी गोष्ट येऊन जाते. तो तुम्ही कायम ठेवला पाहिजे. जगलेच पाहिजे म्हणून आम्ही जगतो मेलेच पाहिजे म्हणून आम्ही मरतो त्यामुळेच आम्हा जगणे नाही कळले त्यामुळेच आम्हा मरणही नाही टळले. तर या निमित्ताने प्रश्न आहे, जगणं जर नीट कळलं तर मरण टळेल असं म्हणता येईल का? नाही मरण ही अपरिहार्य गोष्ट आहे हरण्यामध्ये किंवा डार्विनने असं म्हणून ठेवलं आहे की मरणं हा नियम आणि जगणं हा अपवाद. वा वा. आणि भगवद्गीतेत म्हणणारा जातो से ध्रुव मृत्यू जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे मृत्यू पावला त्याला जन्म पण आहे. वा वा. हा असा लपंडा चालू आहे युगानुयुग. वा वा वा. किंवा कोप म्हणे कोपाचा खेळ. एक तुमची रुबाई या निमित्ताने मला पुढे येते. थोडाच पुन्हा मी उठेन मेल्यावरती थोडाच पुन्हा मी उठेन मेल्यावरती मग गर्दी कशाला उगाच अवती भवती मज फेकून द्या वा कसे कुठेही जाळा मी पाया पडतो नका उभारू पुतळा. तर हे पुतळ्यांचं पेव हे अस्मिता याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही म्हटलं हो का त्या पुतळ्याची विटंबना त्यासाठी करेल आणि त्या पुतळ्यापासून कोणी स्फूर्ती घेतं का? कोणीही घेत नाही. ते बऱ्याच गावोगाव पुतळा आहेत आणि एकीकडे आपण सामूहिक बलात्काराच्या बातम्या ऐकायला
महाराजांचं नाव घ्यायची लायकी आहे का आपली? गांधींचे पुतळे गाव जाम आणि माणसं कोर्टामध्ये 15 वेळा खोटं बोलतात. म्हणजे इंदिरा गांधी खोटं बोलतात ते रेकॉर्डवर आहे. आपण फार चुकीच्या दिशेने चालतो. ज्यांना आपण प्रतिष्ठित समजतो तेच आपल्या नात्याला जबाबदार आहे. सगळी दोषही घ्या. या सगळ्या मारामाऱ्या राजकारणामधल्या त्या कोणत्याही दिशांमधल्या मारामाऱ्या आहेत. सगळे कोणत्या दिशे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसे त्याला काही सूचनाच देणं गेलं हे आपल्याला लक्षात येते, कळत नाही आपलं. कारण ते समजतात सराई चौघड आहेत, तासे ढोल सगळं तयार असतं. प्रत्येकाच्या हातामध्ये कुठला ना कुठला अस्मितेचा झेंडा आहे एक. म्हणजे माझीच एक रुबाई सांगतो, रुबाई नाही वात्रंती का दंगलीच्या संदर्भात शिकायचा एक धडा पुढाऱ्याच्या अंगावर एक नाही ओरखला. कधी पुढारी दंगलीमध्ये मारला गेला नाही कधी. दोन्ही साईडचे दोन्ही जाती धर्मातील निष्पाप लोक मरतात नसले पण त्यांना त्याचं काही गम नाही. कारण त्यांनी तसेच वाड्यांच्याकडे सामानाची यादी करतो आपण तसं हे लोक चळवळ सुरू करण्यापूर्वी यादीच करतात की होतात नाही किती लागतील द्या बरोबर 200 अडीचशे एवढी इतकी ते दिगारगाट संवेदन शून्य ठेवून दे. आपण उभा त्याला पाण्यासाठी कापदात सोडून आपलं फुटपाथ ओळखेल अजिबात राहून त्याचा. मला या आपल्या हलकट पुराण्यांची भयंकर चीड म्हणजे या पुस्तकामध्ये तसं आहेत 2 कविता आहेत. तशा एक कविता गवाबेरी छापायला तयार नव्हते. पंडित मांडके मुंबईला मी होतो तेव्हा आणि एक अशी पेपरमध्ये बातमी आली की सरस्वती नावाच्या प्राध्यापिकेचा मुंबई परिसरामध्ये रेल्वेच्या डब्यामध्ये लोकांनी घुसून खून केला. आणि पेपरमध्ये जेव्हा मी बातमी वाचली तेव्हा मी अक्षरशः म्हणजे पिसाळ्यानकी अवस्था झाली माझी. एवढं आहे मुंबई परिसरामध्ये सरस्वतीचा खून धावत्या रेल्वेमध्ये कुठे चाललं आहे जग. आणि ती मोठ्या कविता मला सुचली आणि पंडित मांडके पुढं मुंबई केले तर ते पत्रकार होते. त्यांच्याकडे ती कविता दिली मी म्हटलं सोबतच्या गव्हाबेरीवर दाखव. गव्हाबेरी त्या काळात निर्भय म्हणून पत्रकार प्रसिद्ध झाली. बेरने कविता वाचली आणि प्रत्यक्षामध्ये मांडकेंना पण केली. त्याच्यानंतर के विजय अप्पाड नावाचं एक पत्रकार होते. ते एक पारिजात नावाचं काम आहे दाढीवाले कामिक. तर त्याची माझी मध्ये असे भेट व्हायची. अशी एकदा भेट झाली असतानाच ते म्हणलं काय विषय विशेष म्हटलं आहे विशेष म्हटलं अशी कविता आहे. तर बघा त्यांनी वाचली कविता. ते म्हणत नाही पारिजातच्या निवड ऐकामध्ये कविता प्रसिद्ध करू. त्याने प्रतिसाद ती प्रसिद्ध केली आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रशंसात्मक पत्राचा पाऊस. कविता लक्षात आहे तुमच्या? हो ती कविता मी जेव्हा वाचतो सभागृहामध्ये तेव्हा पहिल्या वाक्याला असलेले जे तथाकथित पुढारी आहेत त्यांची चोरबोळ सुरू हे याला आवडणार काय करत. अन्न पाण्यातून येते वीज दाते चांगले. बापूजींचे राष्ट्र नाव कवितेस गेलं. बापूजींचं राष्ट्र अन्न पाण्यातून येते वीज जाते चारले. न्याय आणि ज्ञान यांना उघड जाते मारले. कोटे कोटे बदीन बेंदू कोणी कैसे भारले. बापूजीचे राष्ट्र मजरात कधीच वाटे वारले. हो पुढे म्हणायचे सत्य जानली तेच थापा मारती. बेदिलीचे बीज जहरी हेच बडवे पेरत.
रोज लागे रांग कोरी फुगत जाती बंगले बापूजींचे रात्र मला कधीच वाटे मार वाव. कोण म्हणतो बापूजींचा खून झाला एकदा हरिजनांची आबरू मिळते धुळीचं येते काय करणार शौक म्हणून ते पोलिसांनी मृदूला डोळे फोडले बापूजींचे राष्ट्रपतीला कधीच वाटे मार वाव. वडवडा फिरतात तुझी भीक मागे बालकी बापूजींच्या स्मारकाची बापूजींचे गोळकी नाटकाला पाहून या बदी निखारे पेटवले बापूजींचे राष्ट्र मला कधीच वाटे वाढलं वाव. मला नेहमी असं वाटतं आणि इतकं पोटतील की मी का लिहितो तर मला नेहमी असं वाटतं की कणखरपणे सत्य सांगणारा जगातला मी कदाचित शेवटचा माणूस तर जर मी शेवटचा माणूस असेल तर मी सत्य सांगायलाच पाहिजे. तुमच्या काळामध्ये 1975-80 साली आत्तासारखी समाज माध्यमं असती, व्हॉट्सॲप असतं, सोशल मीडिया असतं, तर म्हणजे मला फेसबुक देण्यात काय गती नाही टेक्निकल बाबतीमध्ये मी अगदी न माणूस त्यामुळे मी त्या फांदातच पडण्यात आणि मला जे इतक्या जगाची करायचं तर राहायचंच नाही. आश्रयाचा काळ अडक्यांचा काळ हा जो होता ना तो विचार स्वातंत्र्याचा काळ होता. ते माणसं त्यांना जे प्रमाणपणे वाटायचं ते ती बोलू शकत असत आणि ते बोलायचं त्याप्रमाणे. पुढे पुढे काय झालं ज्याला सामूहिक गुंडगिरी म्हणतो ती बोकाळली संबंध देशभर आणि पुढे मग विचार स्वत त्याप्रमाणे राहिलंही नाही. राजकीय वास्तवावरती इतकी सुंदर तुम्ही कविता आता पेश केलीत. अशीच मला असं वाटतं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरती पण तुम्ही एक कविता केलीत. स्वर नाही हा शिवस्वप्न आहे स्वर नाही हा सुखपूर्ण आहे स्वर हा जगू युग प्रार्थना गाते लता तिलवंदना गाता लता फुलती फुले नरती जरे तबई डोले काळात या हृदयावरी या केसरी उरल्या खोडा वा वा. गाते लता तिलवंदन ही ना लता ही योगिनी गुणसुंदरा मन वावली कैलासची गौरी जणू आली इथे शिवरंजना वा गाते लता तिचं वंदन वा. गा गा लते स्वर मुक्ती तू गा गा लते स्वर कीर्ती तू स्वर पंचमी तव पाहुदी अमृतही हरले पुन्हा गाते लता तिचं वंदना गाते लता तिचं वंदना. वा वा वा. फार सुंदर. जिना विलोरी पुस्तक ज्याने आपण सुरुवात केली याच्यामध्ये ज्येष्ठ कवी आणि गीतकार सुधीर मोघेंची प्रस्तावना आहे. तुमच्याबरोबरच्या गप्पांचा पण उल्लेख त्याच्यात आहे आणि त्यात सुधीर मोघेंना तुम्ही वरचेवर म्हणायचात कुसुमाग्रज, लता मंगेशकर आणि पु ल देशपांडे ह्या विषयांवरती निदान 10 वर्ष कोणी बोलू लिहू नये असा कायदा महाराष्ट्रामध्ये करायला हवा. तर नेमकी काय भावना त्यावेळेला होती? सांगते तो काय नाचा होता की हे तिघजण म्हणजे पु ल देशपांडे लता मंगेशकर आणि आणखी कुसुमाग्रज याच्याविषयी विरोधामध्ये कोणी एक अक्षर काढत नसे तर ही विभूती पूजा झाली. अहो ती देखील माणसं होती त्यांना देखील शिंका येत होत्या त्यांना देखील लाभही येत होती. तुम्ही त्यांना देवत्व कशाला देता? कुसुमाग्रजांना देखील काही भिकार कविता लिहिलेल्या आहेत ऐकता ती मग ते आणा लोकांच्या समोर या भावनेतनं ते उद्गार. मी विभूती पूजेच्या विरुद्ध ती मोठी माणसं आहेत पण ती माणसं आहेत ती चुका करू शकतात ना. त्यांना देवत्व व्हायला नका करू आणि चुकीच्या गोष्टीला बरोबर कधीही म्हणत नाही. म्हणून चूक ते चूक बरोबर. बरोबर ते बरोबर. इतक्या मोठ्या जीवन प्रवासाकडे मागे वळून बघताना कसं वाटतं? मला जे करायचं होतं ते मी केलं आणि मी जे केलं त्यातून काहीतरी चांगलं निर्माण नाही झालं. काय मॅपी महाराष्ट्रानं आणि मराठी रसिकांनी तुम्हाला पुरेपूर न्याय दिला असं वाटतं? रसिकाने मला पुरेपूर न्याय दिलेला आहे. बाकी या खतरूड संस्था आहेत काय साहित्य परिषद सारख्या त्यांनी अन्याय केला आहे माझ्यावर पण त्यांनी माझ्यावर जरी अन्याय केला तरी मी जे काहीतरी भरीव करून ठेवलेलं आहे तर ते कुणी दाखवू शकत नाही.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारिणी आलेली आहे. 100रावं साहित्य संमेलन येऊ घातलेलं आहे. काय अपेक्षा तुमची आहे कार्यकारिणीकडनं आणि या 100राव्या साहित्य संमेलनाकडनं? व्यक्ती समाजाची शोध अपेक्षा आहे. कारण इतक्या वर्षात ज्यांनी काही केलं नाही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार? पण समजा करायचं ठरवलं तर काय अपेक्षा आहे? त्यांनी केलं तर अर्थात आनंद आहे, नाही केलं तर अजिबात दुःख नाही. काय करावं अशी अपेक्षा आहे? तेच मी कसं नाही ते त्यांनी ठरवायचं. पण आधीच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडनं जो अन्याय झाला तो काय होता? कारण गेल्या 40 वर्षामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड यांच्या सभागृहामध्ये कमीत कमी 25 कवी संमेलनं झाली. त्यातल्या एकाही कवी संमेलनाला मला आमंत्रण नव्हतं आणि मला आमंत्रण असल्याची माझी लायकी आहे ती बघायला झाली. तुम्ही आंतर महाविद्यालयीन संपर्कित वाचन स्पर्धेमध्ये केसरी मराठा संस्थे ठेवलेली चांदीची पिष्टी डाल मी मिळवलेली आहे. SP कॉलेजला मिळवून दिली डाल मी. आता हे प्रमाण आहे ना? प्रमाणे. आणि शिवाय माझी पुस्तकं निघाले, मी विविध कार्यक्रम करतो, अनेक ठिकाणी वाटत येतो, ते आवडतात लोकांना. तर याची काही दखल घ्यायचं नाही. आता गंधा चोबळेकर, माधवी वैद्य, नंतर मिलिंद जोशी या लोकांचं लक्ष असायला नको. आता केवळ मीच नाही, माझ्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांनी चांगलं काम केलं पण त्याची काही दखल घेतली गेली नाही. आणि कारण काय त्याचं माझ्या दृष्टीने मी साहित्य परिषदेचं काय हे केलं आहे, म्हणजे वाईट काय केलं? वाईट काय केलं? काही केलं नाही. उलट मी जिल्हा बिलोरी कार्यक्रम पहिला कार्यक्रम साहित्य परिषदेत केला. माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाश जवळ पण साहित्य परिषदेत लावा आहे. इतरही अनेक कार्यक्रम साहित्य परिषदेत ते ठेवले. 4 पैसे माझ्यामुळे परिषदेला मिळाले नाही, पण त्याला त्याची जाण नाही. आणि माझा अपराध काय तर डॉक्टर औरंगाबाद ढेरे यांना 13-14 वेळेला पुरस्कार दिला आहे साहित्य परिषदेने. एक गोष्ट मला अत्यंत गैर वाटते की एक व्यक्ती कितीही गुणी असली आणि ते साक्षात सरस्वती असली तर तुम्ही तिला किती वेळेला पुरस्कार देणार? एकदा द्या, दोनदा द्या, तिथं द्या, 4च्या 13 वेळेला पुरस्कार देऊन तुम्ही अनेक लोकांना अन्याय करता. बाकीचे बघायला पद्धतीमध्ये जसं तुम्ही मगाशी म्हटलं कुसुमाग्रज आहेत, पु ल देशपांडे आहेत, लता मंगेशकर आहेत, श्रेष्ठ आहेत का? त्या आहेत, पण आता पुढे बघा ना. नाही का? एक्झॅक्टली. तसं अरुणा ढेरे श्रेष्ठ आहेत, पण पुढे बघा. तर मी त्याच्यावर एक उपहार कर्म असा लेखलेला बरं. माझ्या कॉलममध्ये. असा पुरस्कार हवा का बाई असं त्याचं टायटल होतं. आणि पहिलंच वाक्याचं तोडणारं होतं की डॉक्टर औरंगाबाद ढेरे म्हणजे परवठीय नगरीमधलं एक भलं मोठं प्रकरण आहे. माझं देणं फार तिकडं असतं, पण खोटं नसतं, खरं असतं. आणि तिने त्या लेखाला कुठंही उत्तर दिलं काही नाही. तर 13-14 वेळेला एक संस्था पुरस्कार देते. बाकीच्या लोकांच्या ताटामध्ये तुम्ही स्वतःकडे ओळून घेता का नाही? तर हा एक माझा हात नाही ते परिषदेच्या विरुद्ध लिहिलं. आणि दुसरा अपराध म्हणजे साहित्य परिषदेचं सभागृहाचं भाडं 250 त्याने आधार केलं. हो. तर माझं म्हणणं शाळेत रोगामध्ये थोडी वाढ करायला लागते, मान्य आहे मला. 250 350 करा, 400 करा, 500 करा, एकदम अनाथ. हो. आउट ऑफ प्रपोर्शन. त्या प्रमाणामध्ये ग्राहकाचं उत्पन्न वाढत आहे का? तर त्याच्यावर मी हाडसून खडसून नाही केलेला होता. साहित्य परिषद की बारकोटे माहीच हो असं टायटल होतं. हा रोष ओढून घेतल्यामुळे त्यामध्ये वैयक्तिक माझं काही काही नव्हतं, वैचारिक मतभेद होते. आता अरुणा ढेरेंना त्यांची संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हा सत्कार सभा भरली होती साहित्य परिषदेमध्ये. मी व्यासपीठावर म्हणून त्याचं अभिनंदन केलं. बरोबर आहे. माझ्या साईडने व्यक्तिगत बहीण नाही आहे, पण त्याला व्यक्तिगत वैराची पातळी हे लोक देतात. त्याला स्वरूप दिलं गेलं. एका मुद्द्याकडे येतो मी. हो. ते
आपली कविता इतरांपेक्षा फार वरचढ होणार नाही याची काळजी घेणं आपल्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. हा धडा मी शिकलो अनेक कवी संमेलनामध्ये भाग घेऊन. एका विद्रोही कवी संमेलनामध्ये मोठं सांगतो. त्या विद्रोही कवी संमेलनामध्ये माझ्या कविता वाचनाला मनस्फोट मिळाला. हो. ते कवी संमेलन झाल्यानंतर तशा तऱ्हेची अनेक कवी संमेलन झाली. माझं नाव कटा पुढच्या कवी संमेलनावर. म्हणजे जो घोडा सुसाट जातो आणि वीज होतो त्याला बोलवायचं नाही नंतर भेटूच भेटलो ना. तर आता हे शेवटी ही जगराठी आहे. आपण आपलं काम लोकपणे करायचं, कुणावर अन्याय करायचा नाही, तेवढी आपली भूमिका असते आणि आपण ती जगून त्याने ते ना अंगाचं फासली स्वप्न चितांची राखली, हा बदनावीचा गळ्यात जहरी नाग, एकांत अंतर निवांत असे बसत आहे, जणू यावी गौरी तसेच येते कविता. हा हा. ही कविता आहे म्हणून ते आम्ही आहो, कुणी कसल्याही मध्ये नजरेने त्या पाहू. ही कविता म्हणजे आता छाया झाली वनवास सुखाचा करीत सीता गेली. वा. हा श्वास चालवला म्हणून एक आम्ही जिवंत. माझं माहीत पुरत आहे पिता कोणी सत्त, शब्दाची छाया पृथ्वीवर लांबेल, आंबेल कविता तिथेच मी थांबेल. वा 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 वा. जल्लोष असाना कुठे कधीही झाला, जल्लोष असाना कुठे कधीही झाला, मित्रांनो माझा संपत आला प्याला, मैफिलीत मजला नवख्या आता जाणे, दोस्ताला द्यावा निरोप म्हणून गाणे. वा. मैफिल संपणार नाहीये. जीना बिलोरीची मैफिल अशीच पुढे चालू ठेवण्याची असोशी असलेले साहित्यिक आणि कलाकार नारायण जाधव जसे आहेत, तसेच आमचे मित्र ज्येष्ठ कॉपीरायटर राजेंद्र देशपांडे हे देखील आहेत आणि आज इथे या स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून 2 शब्दांमध्ये या पुढील वाटचालीबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव राजेंद्र देशपांडे. रमेश गोविंद वैद्य हे माझे पितृतुल्य ज्येष्ठ कविमित्र आहेत. त्यांचा आणि माझा परिचय हा एका रुबाईमुळे झालेला आहे आणि त्यांचा परिचय होण्यापूर्वी रॉय किणीकरांच्या रुबाया आम्ही अनेक वेळेला वाचलेल्या ऐकलेल्या आहेत. पुढे या 30 वर्षात जीना बिलोरीच्या अनेक कार्यक्रमाला त्यांच्यासोबत मी किंवा त्यांच्यासमोर मी अनेक वेळा उपस्थित राहिलेलो आहे. हा कार्यक्रम बघत असताना आपण हा कार्यक्रम केव्हा तरी करावा अशी माझी अतीव इच्छा होती. आणि आता रमेश गोविंद वैद्य यांनी मला जीना बिलोरीचा कार्यक्रम सादर करण्यासाठी परवानगी दिली आहे. माझ्यावरती त्यांनी विश्वास दाखवला आहे. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यामध्ये मी सादर केला. वैद्यांसमक्ष मी सादर केलेला हा पहिला कार्यक्रम होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यापुढेही मी अशाच पद्धतीने हा कार्यक्रम पुढे सादर करणार आहे. वैद्यांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांचा प्रतिसाद चांगला मिळेल याबद्दल मला विश्वास आहे. धन्यवाद. तो आनंद तुम्ही जीना बिलोरी या तुमच्या पुस्तकातनं दिलात, त्यातल्या रुबायांच्या जाहीर कार्यक्रमामधनं दिलाच, तसाच आनंद तुम्ही या तासाभराच्या पॉडकास्टमधनं या आमच्या रसिक प्रेक्षकांना दिलात. फार मजा आली तुमच्याशी संवाद साधून. तुम्ही आवर्जून या स्टुडिओमध्ये आलात, पॉईंट ऑफ व्ह्यूच्या सगळ्या टीमबरोबर इंटरॅक्ट केलं, आमच्याशी गप्पा मारलात, दिलखुलासपणे व्यक्त झालात. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला पॉडकास्ट नक्कीच आवडला असणार. आमचा चॅनल जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद.